ते ग्रहण करतील आणि आपली काही मदत करतील इथपर्यंत स्थिती आहे. आपल्या पूर्ण ब्रह्मांडात पशु पक्षी हे सुद्धा वृक्ष लता हे सुद्धा केवळ मानव नाही, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. पण त्याच्याजवळ खिसा नाही, ज्याच्यात तो पैसे साठवू शकतो आणि खिसा नसल्यामुळे तो काही शुद्ध पाणी विकत नाही. लोकांना समजावं म्हणून खूप मुश्किलीने गोळा करावा. आज आपण सर्रास 15 रुपयाची बाटली विकत घेतो शुद्ध पाणी म्हणून, पण सगळ्यात प्रदूषित पाणी तेच आहे. जगात याचं सर्वेक्षण झालं आहे, त्याच्यात जितकं प्लास्टिक आहे त्याच्यापेक्षा सामान्य पाणी कुठेही पिलेलं बरं. पण विज्ञान शिकूनही आपण डोकी बधीर झाली आहे ते का त्यांचं काय विकायचं नाहीये, आमचं नाहीये ते. पण जो पशु आहे त्याला तर ते पाणी विकत नाही. अन्न प्रदूषित आहे, कीटनाशक वेगवेगळ्या प्रकारचे उर्वरक हे आपण देतो. आणि त्याच्यामुळे पुण्यात एक मनुष्य त्यांनी आपलं लढवलं. तो बाजारात भाजी घ्यायला जातो तेव्हा, तर जेव्हा बाजार संपत आला कारण तेव्हा भाजी स्वस्त मिळते. केवळ स्वस्त मिळते असं नाही, आपने रजिस्ट्रेशन किया क्या? तर जी किडकी भाजी आहे ज्याला कीड लागली आहे ती तो विकत आणतो, ती अजून स्वस्त मिळते. ती का बरं आणतो की त्याच्यावर किडे आहे याचा अर्थ त्याच्यात विष नाही. आणि त्यातले अर्धे जरी भाजी फेकून दिली तरी ती स्वस्तात आणलेली असल्यामुळे खिसाला परवडतं. नाही, त्या मुलाला तर ही स्थिती. त्यामुळे भाजी खायची कुठलं अन्न खायचं. आपण तर जे जैविक पद्धतीने उत्पादन करतात अशांचं महागडं अन्न विकत घेऊ शकतो. पशु पक्षी काय त्यांच्यानं तो धन नाही. आणि वायू देखील प्रदूषित. आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी विशेषतः चीनमध्ये 10,000 रुपयाला एक शुद्ध बाटली हवेची विकतात. काही लोक विमानातून पॅराशूट आणि रस्त्यात बाटली भरतात हवेची आणि भूमीवर आल्यानंतर ती विकतात. हा व्यवसाय सुरू करतात. आज नाही उद्या संस्कृत भारती गणः अस्ति तत्र योजयामि वा तर जगामध्ये ही स्थिती नास्ती. अहं योजयामि फार काळ राहिलेला. गीता सोपानस्य अस्ति. त्यामुळे हे प्रदूषण संस्कृत भारत्यः गणे अपि जर आपण थांबवायचा प्रयत्न केला नाही तर परत जगता येणार नाही. जगातली सगळ्यात मोठी समस्या सध्या विश्वासमोर जर कुठली असेल ती या प्रदूषणाची. मी माणसाला पाठवते असेल तर आणू. आणि ते आपल्या जीवनाला कधी विळखा झाला. इकडे जावं का तिकडे जावं काही कळतच नाही. सगळ्या ठिकाणी काही काही शब्द सरळ मराठीत वापरले, 2016 संस्कृत मधून मराठीमध्ये आले, तेच मला ऑस्ट्रेलियामध्ये काही काही शब्द आहेत जसे चनादान, नाचणी, त्या संमेलनामध्ये मराठीत आलेले. आपले प्रधानमंत्री पहिल्यांदा पोहोचले होते. कारण 14 मध्ये ते निवडून आले होते, 16 मध्ये संमेलन होतं. त्यात त्यांना संबोधन करायचं होतं. तर त्यांनी जगासमोर हाच विषय मांडला की जगामध्ये सध्या 2 प्रमुख समस्या विनय महोदय किंवा जगातल्या कुठल्याही समस्या
भारतीय चिंतनामध्येच उत्तर मिळेल. आपलं चिंतन काय? तर आपलं चिंतन हे की आपण प्रकृतीचे घटक, आपला जो देह आहे तो पंचमहाभूतांनी जशी प्रकृती बनली आहे त्याचाच अंग असल्यामुळे हा देहही त्याच्यात बनला. आणि येशीलच वर्गात, हा? त्याच्यामुळे याचं आरोग्य ठीक ठेवणं आणि पूर्ण प्रकृतीच ठीक राहावी यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपल्या पूर्वजांनी वारंवार सांगितलं. सर्वे सन्तु निरामया असं फक्त तोंडाने म्हणून नाही म्हणत, ते व्यवहारात आणून सगळ्यांचं कल्याण जे आहे असं आचरण आपल्या हातात आहे. त्यात आपलंही आणि म्हणून सगळ्यांनी चिंतन बदललं. पाश्चिमात्य चिंतन आपण स्वीकार केलं, त्याच्यामुळे समस्या उत्पन्न. पाश्चिमात्य चिंतन काय? तर ही जी प्रकृती निर्माण झाली आहे ती माझ्या उपभोगासाठी आणि मी तिला ओरबडून खाईन, त्याचं शोषण करीन, कारण ती माझ्यासाठी बनली. भारतीय चिंतन हे नाही. भारतीय चिंतन हे आहे की माझ्या कुटुंबात सगळे समाविष्ट आहे.